नमस्कार. तर आजच्याला मस्त असा सकाळचा टायमिंग आहे आणि सकाळचं उठल्याच्या नंतर आम्ही आंघोळ्या पांघोळ्या झाल्या, मेंढरातलं पहिलं काम करून घेतलं आणि मग चहा पाणी झाला. तर म्हणलं आता एक असा नाश्ता बनवायचा, कारण ह्यो महिना पण थंडीचा आहे आणि गार पण लागतंय किंवा सकाळचं दुकाट पण पडतंय, दायवार पण पडतंय. तर मग मी मेंढक्यांना म्हणलं तुम्हाला चांगला मस्त एक मी नाश्ता बनवते. तर आता मिरच्या घेतल्या तर मी वाटायला, नाश्ता म्हणजे ते शिवगुळ बनवणार आहे. तर चालली तयारी आता माझी. एवढा लसूण घेतलाय आणि मिरच्या 2-4 घेतल्या तर मोडून, तिखट नाही तर, आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलाय. तर हे सगळं आता मी वाटून घेणार आहे. थोडंसं आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकून ते वाटणार आहे. ही मिरची म्हणजे लय बारीक नाही वाटणार मी, अशी आबडधोबडच वाटणार आहे. कारण शिंगुळ्याला अशी जरा सरबटच मिरची पाहिजे. तर आता लगेच मी पीठ मळून घेणार आहे पहिल्यांदा. आता आहे ना, ही एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि त्याच्याबरोबर ह्या वाटीची अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे आणि त्या वाटीची अर्धी वाटी बेसन पीठ आहे. कारण निम्म्याला निम्म कमी असं घेतलेलं आहे. आणि थोडीशी हळद टाकून घेणार आहे त्याच्यावर आता. आणि ह्यातली थोडी मिरची मी ह्याच्यात टाकून घेणार आहे. आणि मीठ तर आधीच टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे त्याच्यातच. चिमूटभर मी त्यात ओवा टाकून घेणार आहे. आणि पहिल्यांदा हे पाटाचे 2 वाटलेलं पाणी आहे ना, ते टाकून मळून घेणार आहे. असं मी पीठ म्हणजे जास्त राटच मळणार आहे, लय पातळ नाही करणार. म्हणजे आपल्या दरवाजा भाकरीच्या पिठापासून किंवा गव्हाच्या पिठापासून जास्त राट मळणार आहे. मस्त असा उंडा मळून घेतला आणि झाकून ठेवून दुसरी तयारी करून घेते. मस्त असं मी कढईतच बनवणार आहे त्याचा रसा. तर रशाला कढई तापाय ठेवली. तर थोडंसं तेल टाकणार आहे, किती एक बारकी आपल्या तेलातली पळी, आणि थोडीशी मोहरी टाकणार त्यात. आता जरा मोहरी तडतडली की जिरी टाकून घेते. आणि थोडी मिरची वाटलेली मी काय केलं होतं, अर्धी त्यात घातली ना अर्धी ठेवली होती ती आता ह्याच्यात टाकते. अर्धी फोडणीला दिल्यावर कसं फोडणीचं तळल्याच्या नंतर त्याचा वास पण मस्त येतो आणि चवीला पण भारी लागतं. कारण ह्याला जास्त तेल वापरायचं नाही. आता हे जे आहे ना, ह्या 2 मी मसाला घेतलेला, एक गोडा मसाला आणि एक तिखट मसाला, पण थोडाच घेतलाय. त्या मिरचीच्या हिशोबाने किंवा सागर पण खायचा आहे, जास्त तिखट झाल्या सागर खायचा नाही.
आता त्याच्यात पाणी ओतून घेणार आहे. आता ते पीठ मळताना त्याच्यात मी मीठ टाकलेलं आहे, तर ह्या रशाच्या हिशोबाने मी त्यात मीठ टाकून देते थोडंसं. कढी असतोवर चांगलं मस्त उकळस्तोवर इकडे शिंगोळी बनवून घेणार आहे. मस्त असं पीठ बी भिजलंय आता. असं मस्त असं त्याचं एक पातळ बनवून असं मध्ये जरा जाडच झालं पाहिजे आणि कडाने थोडंसं पातळ झालं पाहिजे, कारण हिथं असं जुळवल्याच्या नंतर ते जाड होतंय ना, म्हणून. तर हे असं सगळं मी बनवून घेणार आहे. पाण्याला बी मस्त उकळी आली त्या म्हणजे आपल्या रश्याला. केसन पण बरेच दिवस झालं म्हणत होता की शिंगोळं खायचंय, शिंगोळं खायचंय. गव कशाला होय गव बारक्या पिल्याला गहू नाही घालायचं, बाजे घालायची सागर. हा कसं एखादं जर माणूस समजा एखाद्याची इच्छा असली काय खायचं तर ते करून घातलं बी पाहिजे. हा आपल्याला समजा येत असलं आणि एखादं म्हणलं आपल्याला त्याला खाऊ वाटलंय आणि करा आम्हाला, तर ते आपल्या मनात राहत असतं, मग ते केलेलं चांगलं असतं घातलेलं. आता किसनचं नाव आणि सगळ्यांचं गाव आहे. हा वय सागर, तू खाणार ना शिंगोळं? होय खाणार ना. तर असा कधी मध्ये रव्याचा नाश्ता, कधी मध्ये कांदा पोहे, किंवा कधी आपलं असं काहीतरी आदलून बदलून मस्त बाकी बनवायचं. मग बरं असतं केलेलं. तर आज बाणाने शिंगोळ करायची तयारी चालली आहे. सगळे मी शिंगोळे बनवून घेतली आणि पाणी बी चांगलं कडतं या. एका भांड्यात बसलं नाही म्हणून परातीत बी ठेवलं. तर आता पाण्याला अशी अलगत उकळी बारीक येते या, तर त्यात आता सोडून घेणार आहे मी शिंगोळ. आता थोडंसं हलक्या हाताने असं हलवून घेते. आणि जरा आता त्याच्यावर मी झाकण ठेवून मस्त अशी एक चांगला त्याला उकळी आणून घेणार आहे. मस्त असं चांगलंच शिजलं आणि अगदी टम असं गच फुगल्यासारखं झालं, कारण उकडून घेतल्यामुळं असं मस्तच उकडल्यात या शिंगोळ. तर आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते त्याच्यावर. आता तयारच झालं म्हणायचं, कारण पीठ पण चांगलं भिजलेलं होतं आणि शिजवल्याच्या नंतर अगदी फुगतं ते. मग मस्त बाकी अगदी हे चुलीवरची शिंगोळे खायला पण मस्त बाकी असतात. रसा केला तरी चालतं, थोडासा जास्त रसा असला तरी मस्त. ते रसा पण प्यायला लय भारी लागतो. आणि किंवा असं असलं तरी आता हे शिंगोळे भरपूर मी बनवल्यात, त्याच्यामुळं रसा थोडा कमीच झालाय त्याच्यात. नाही तर रसा अजून जरी असता जास्त तरी पण जमतंय प्यायला. झाले आता शिंगोळ तयार. आता खायचं ना. होय सागर, तुला भूक लागली होय? नाश्ता करू आता. होय
अगदी ते शिजल्याच्या नंतर रसा पण त्यातला असा हा गट जाड जाड दिसायला लागला. गेल्या वर्षी पुढल्या वर्षी तो वाडा आल्या म्हणणार ना काय शेंगोळी केली तिथं. आता खाली उतरून घेते आणि वाढते खायला. तर त्याच्यावर आता मस्त असं मी पापड भाजून घेणार आहे खायला. हे आरात पापड भाजलेलं लय भारी लागतात चवीला. मस्त आहे. आता मस्त असं त्याच्यावर जरा लोणचं बी. तू मध्ये की मध्ये अगदी वाचतलेच मस्त येते. सांगा तुला रे रसा नको ना. सागरला ह्यातच वाढणार आहे आता. ह्याच्यात सागर तिकडे मस्त बघित बसलाय. सागरला लोणचं लय आवडतं ना बाळा तुला. सागर रसा नको आहे तुला. मी कवा नाही अजून खाले. आता खाशील ना तू. तर बाणाने आज मस्त बाकी चुलीवरच शिंगोळ बनवले नाश्त्यासाठी. तर या नाश्ता करायला अगदी मस्त बाकी शिंगोळ झाले आजचं. कसं काय शिंगोळ आहे एक नंबर आहे. जोरात जरे रसाचं लयच वाटतं. रसाचं लयच उतरला मस्त. बस आगड लयच भारी झाली. सागर तू चमच्याने खातोय काय? हा माझ्या हाताला चिकटते मी खाते त्याने. असं ना. तर मला अजून स्वयंपाक करायचा आहे. भाकरी करायच्या त्याच्यामुळे दूर झाला. मी तवा ठेवलाय चुलीवर.